प्रार्थितार्थप्रदम् प्रातः पश्यति कल्पपादपदलच्छायं जिनाङ्घ्रिद्वयम् पादपदलच्छायं जिनाङ्घ्रिद्वयम्. काय सांगितलं होतं ह्याच्यामध्ये? कल्प म्हणजे काय सांगितलं होतं? कल्पचे अर्थ काय सांगितलं होतं? कल्प म्हणजे समान. कल्प म्हणजे कल्पना, रचना, अविभाग प्रतिच्छेदांची रचना. अशा रीतीने तो एक अर्थ काढलेला होता. आणि कल्पवृक्ष हेच येते. तर पादप म्हणजे वृक्ष. मग कल्पवृक्ष जसं जे मंगल ते देतो, प्रार्थित अर्थप्रदम म्हणजे भगवान कल्पवृक्षाप्रमाणे आहे. त्यांच्याकडे याचना करायची म्हणजे काय, प्रार्थना करायची आहे. तर वास्तविक रूपाने कोणती दुसरी प्रार्थना नाही आहे. केवळ भगवान जसे आहे तसाच माझा आत्मा मला जाणीवेत यावा, अशा रीतीने तेच म्हणजे तिथं गेल्यानंतर हेच वितराग भाव होणार आणि तशाच प्रकारचं मिळणार त्यांना. म्हणून काय सांगितलं की दलच्छायम. दल म्हणजे काय सांगितलं होतं? पान. दुसरा अर्थ काय सांगितला? द्विदल म्हणजे दोन भाग ज्याचे होतात, पण तिथं भेद विज्ञान सांगितलं. हे ह्याच्यापासून भिन्न आहे. तसंच शरीरापासून आत्मा भिन्न आहे. छाया म्हणजे काय सांगितलं? छाया म्हणजे कांती. मग कशाची कांती सांगितलं? तेज, ज्ञानाचं तेज. ज्ञानाचं तेज जिथं प्रगट होतं. असं जिनांग्रीद्वयम. अंग्री म्हणजे काय? चरण. जिनेंद्र भगवंतांचे 2 चरण. त्याच्यावर जो कोणी येऊन झुकलेला आहे, नमस्कार करतो, भक्ती करतो, ते अर्थ झाला. आणि आपण काय सांगितलं? द्वयम 2 चरण म्हणजे भेद विज्ञान. कारण का तर 2 मध्ये जोपर्यंत एकत्व बुद्धी करतो तोपर्यंत त्याला रागद्वेषापासून तो दूर होत नाही. म्हणून इथं भेद विज्ञान 2चं हे प्रतीक झालं की जिनेंद्र भगवंतांचे 2 चरण म्हणजेच आपल्याला अध्यात्मदृष्टीने पाहिलं तर हे भेद विज्ञानाचं प्रतीक आहे. मग त्याच्यामध्ये म्हणजे इच्छित वस्तूची प्राप्ती होते म्हणजे काय आहे? तर ज्याला हे स्वरूप समजलेलं आहे, भेद विज्ञान झालंय, तर त्याला इच्छित दुसरं कुठल्याही संसाराची इच्छा नसते. संसार, भोग, शरीर ह्यापासून विघ्न स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त होणारा असा तो आत्मा आहे. आणि भगवान म्हणजे साक्षात तशा प्रकाराने दिसतात. य प्रातः पश्यति स. जो प्रातः म्हणजे सकाळी. सकाळी म्हणजेच काय सांगितलं होतं? सकाळचा अर्थ काय सांगितलं होतं? प्रातः सुप्रभात. माझ्या जीवनात सुप्रभात सदैव राहो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर जसे भाव निर्मळ असतात, कसल्याही प्रकारचे तिथं विकल्प नसतात, मग तशी माझ्या जीवनात सतत सुप्रभात कोणती राहू दे? सांगितलं की त्वध्यानत असतो. ते सुप्रभात स्तोत्र आहे की नाही? त्वध्यानत असतो सततम मम सुप्रभातम. तुमच्या ध्यानामध्ये माझी सुप्रभात जावो, म्हणजे सतत मला सुप्रभातच घडू दे. असं नाही की दिवस रात्र आता झालंय वगैरे, तो वेळ नाही घ्यायचा. तर प्रातःकाल जीवनात सतत अवतरू दे. याचा अर्थ प्रकर्षाने स्वभावामध्ये राहण्याची. कारण पश्यती म्हटलं ना, जो सकाळी पाहतो तो भगवंतांना व्यवहाराने, निश्चयाने आपला आत्मा जाणतो.
मग असं ते काय आहे, श्रीलीलायतनं महिकुलगृहं कीर्ती प्रमोदास्पदम. मग तर या ठिकाणी सांगितलं, मही म्हणजे पृथ्वी, मग पृथ्वी म्हणजे चैतन्याची भूमी आणि तेच क्रीडेचं स्थान आहे. कोणतं तर श्री, श्री म्हणजे ज्ञानलक्ष्मी, आयतन म्हणजे स्थान, म्हणजे तिथंच लीला केली जाते, म्हणजे आपल्या स्वभावात ज्ञानलक्ष्मी जे आहे तर तेच त्याचं स्थान क्रीडेचं आहे. आणि म्हणून कीर्ती आणि आनंदाचं, कीर्ती प्रमोदास्पदम मही कुलगृह, काय सांगितलं होतं काल, माहेरघर. कुलगृह म्हणजे माहेरघर. कशाचं माहेरघर, त्या पृथ्वीचं माहेरघर तिथं सांगितलं. तसं आमच्या चैतन्य भूमीचं काय, कोणतं माहेरघर आहे, शुद्धोपयोग. आणि सासर कोणतं आहे, शुभाशुभ सासर. म्हणजे आपण जास्त शुभाशुभात राहतो आणि म्हणून दुःखी होतो. तर स्वभावात राहिलं तर आपला जो स्वभाव आहे त्याला सोडून अन्य कोणतंही स्थान नाही आपलं. म्हणून माहेरघर चैतन्यभूमीचं हेच आहे. आणि कीर्ती आणि प्रमोद, प्रमोद म्हणजे आनंदाचं स्थान, आस्पद म्हणजे स्थान आहे. मग ते कसे भगवान, कारण भगवंताचे 18 दोष नष्ट झाले, त्यांची कीर्ती कशी वाढत गेली आहे, जसं जसं ते संसारापासून दूर झाले, साधक अवस्थेपासूनच त्यांची अशी कीर्ती वाढत गेली आणि आता साक्षात केवळ ज्ञानाला प्राप्त झाले, म्हणजे सतत तिथं उत्सव केला जातो. मग पुढे सांगितलं, सर्व उत्सव, महान उत्सवामध्ये एक उत्सव होणं उत्कृष्ट आहे. कोणतं एक उत्सव, वाग्देवी रतिकेतनं महत्. मग वाग्देवी म्हणजे सरस्वती आणि तिचं रतिकेतन म्हणजे ते विलासाचं स्थान, मंदिर. केतन म्हणजे ध्वजा पण होत आहे. आणि जयलक्ष्मी, रमा म्हणजे लक्ष्मी, जयलक्ष्मीचं महत् म्हणजे महान असं क्रीडा निदान स्थान आहे, ते क्रीडास्थल आहे. आणि सर्व महोत्सव एक भवनम, सर्व महोत्सवाचं एकच स्थान म्हणजे अनंत सुखाचा सागर असं होत आहे. म्हणून या ठिकाणी अनंत सुख हिच्यात फक्त एकच सांगितलं, एकच महोत्सव आहे की ज्यामधून परत कधी दुःखात येत नाही, अशा अनंत सुखाला प्राप्त झालेला भगवान. आणि निश्चयाने आपला आत्माच तशी शक्ती आहे आत्म्यामध्ये, हे सांगितलं. आता दुसरा श्लोक पाहिजे आज, त्याचं चाल कोणती आहे, वसंत टीकामध्ये भक्तांवरची चाल आहे. शांतं वपुः श्रवणहारिवचश्चरित्रम्, शांतं वपुः श्रवणहारिवचश्चरित्रम्, सर्वोपकारी तव देव तत् श्रुतज्ञा, सर्वोपकारी तव देव तत् श्रुतज्ञा, संसारमारव महास्थल रुन्द्रसान्द्र, संसारमारव
म्हणजे हे देवा तव वपुः शांतम. सर्वात प्रथम काय सांगितलं? तुमचं शरीर शांत आहे. कोणी पण शांत म्हणू शकतात. भगवान तर शांत स्वरूपात आहेतच, पण या ठिकाणी कोणालाही त्या चेहऱ्यावरून जर शांत वाटलं तर तिथं त्याच्याजवळ सगळे जातात. आणि चेहऱ्यावरून रुद्रता वाटली, क्रूरता वाटली तर तिथून लोक पळतात. मग याचा अर्थ काय की मुखच काय आहे? कशाचं प्रतीक आहे? आपल्या निर्मल परिणामाचं प्रतीक आहे. कशात सांगितलं? चैत्यभक्ती. काय सांगितलं चैत्यभक्तीमध्ये? श्लोक आठवत नाही का? काय श्लोक सांगितलं? अताम्रनयनोत्पलं सकलकोपवन्निर्जया कटाक्षशरमोक्षहीनमविकारतोद्रेकः विषादमदहानितप्रहसनायमानं सदा मुखं कथयतीव ते हृदयशुद्धिमात्यन्तिकीम्. शेवटच्या वेळी काय सांगितलं? मुखम कथयती. जणू काय तुमचं मुखच सांगतंय. काय सांगतंय? तुमच्या हृदयात किती निर्मलता झाली, शुद्धता आहे. हृदय शुद्ध मात्यंतिकीम. अत्यंत शुद्धी ही हृदयातली तुमचं मुख प्रगट करत आहे. म्हणजे त्यांना पाहिलं की सहज. आता आपण पाहतो भगवान तर आहेतच, पण साधना करणारे मुनी आणि त्यांच्या जवळून जर कुठले हिंसक प्राणी चालू लागले किंवा फिरू लागले तर त्यांना काहीच करत नाही. का करत नाहीत? काही त्यांचं ते पाहतात मुख निश्चल अवस्था, तपश्चरण अवस्था, हे पाहून ते स्वतः आमच्यापासून भयभीत झाले नाही तर मग ते उपद्रव करत नाही. आणि आमची क्रूरता, हिंसक वृत्ती वगैरे पाहिली की मग ते उपद्रव करायला सुरुवात करतात. वनस्पती सुद्धा एकेंद्रिय, त्यांना तर काही कळत नाही. कळत नाही म्हणजे ज्ञान आहे, परंतु असं काही प्रतिकार वगैरे करण्याची तेवढी शक्ती नसते. तरी पण काही वनस्पती अशा आहेत की त्यांच्याजवळ जर कोणी क्रूर मनुष्य, हिंसक मनुष्य चालू लागला तर त्याला खेचून घेतात. अशा पण वनस्पती आहेत आणि खेचून काय करतात? त्याचं रक्त शोषून घेतात. आणि जे कोणी असे हिंसक नाही आहेत तर त्या जीवांना ते काहीच करत नाही. मग जिथे केंद्रीय जीवांना हे अशा प्रकारची स्थिती होते तिथं बाकीच्यांचं तर काय कथा. म्हणजे जे पंचेंद्रिय, सौम्य पंचेंद्रिय तिर्यंचे जरी असतील तरी सुद्धा त्या पशूंना सौम्य मुद्रा पाहिली, शांत मुद्रा पाहिली की ते सुद्धा शांत होतात. आता सर्वांना उदाहरण कळलंच असेल काही वर्षापूर्वीचं की कोणीतरी तिथे एक प्राणी संग्रहालयामध्ये वाघ होता आणि ते पाहण्यासाठी काही मुलं गेली असतील आणि एक मुलगा नेमकं जिथं वाघ त्या प्राणी संग्रहालयातून बाहेर आलेला होता आणि तो बाहेर जिथं आलेला होता त्याच जागी जाऊन तो एक मुलगा पडला खाली वरून. पडल्यानंतर आता तिथं तो खूप भयभीत झाला. त्या वाघाच्या पुढ्यातच जाऊन पडला म्हटल्यावर तर इतकं की त्याची बोबडी वळली आणि तो सारखं क्षमा 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 करत होता. मग त्याचे भाव तर चांगलेच होते ना, म्हणजे त्याला वाघाला मारायचे नव्हते, म्हणजे त्याचे फक्त तो घाबरलेला होता. त्यामुळं तो वाघ त्याच्या हाताला पायाला वगैरे तो
चाटून बघत होते. तर त्याला सारखं भीती वाटत होती की आता हा मला काय करतोय का म्हणून. मग त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ह्याच्यात काही तशी वृत्ती नाही आहे मारण्याची. म्हणजे ते कशाने का चवताळून येतात, तर कोणतरी आपल्याला मारेल का ह्या भीतीने ते तसे होतात. आणि शांत आहेत म्हटल्यानंतर निघून जातात. मग तसंच त्यांनी खूप परीक्षा करून बघितली त्या वाघाने आणि तो वाघ माघारी फिरला. म्हणजे आता त्याला काही न करता फिरलेला असतो. आणि तेवढ्यात वरच्या मुलांनी त्याला खडे मारले. 1, 2, 3 खडे त्याच्या अंगावर आले की तो आला परत उलटून. दुसरं कोण त्याला दिसलं नाही. बरं वगैरे कशाला बघताय, आता ह्यानेच मारलं का समजून तो काय करतो, त्याला सरळ घेतलं उचलून, म्हणजे गळ्यालाच धरलं. म्हणजे गळ्याला धरून काय केलं, त्याने काही मारलं नव्हतं त्याला, पण गळ्याला धरून लांब फेकायचं हा त्याचा विचार. तर मैदानात नेऊन सोडलं. तोपर्यंत याची आधीच तर नुसतं पाय हात चाटतानाच एवढी धांदल उडली होती, घाबरून गेला होता. आणि आता तर गळ्याला पकडलं म्हटलं की त्या भीतीने स्वतःच मरून गेला. तरी काही सुद्धा नाही, फक्त मैदानात नेऊन सोडलेलं होतं त्याला. पण तिथं तो मृत झालेला दिसला. म्हणजे याच्यातून लक्षात घ्यायचं केव्हा ते असे होतात, तर काहीतरी आपण दुसऱ्याला उपद्रव करतोय. कर्णनियोग इथे लगेच लक्षात घ्यायचं. दुसऱ्याला आपण काहीतरी उपद्रव करतो, काहीतरी त्रास देतो म्हटलं की ते सूडबुद्धीने तसे करतात. आणि शांत शरीर पाहिलं, पूर्ण शरीर शांत. ते चढायला आहे की नाही, उपलक हाज खुजावते, ते असे ध्यानाला बसलेत की जणू काही दगडच आहेत. ते मुनी ध्यानाला बसलेले बघून त्यांची पाठ खाजवतात हरिण, म्हणजे पाठीला आपली खाज करतात. कारण का तर दगड समजून ते करू लागले. आणि तरी सुद्धा ते मुनी स्वभावात आहे, ध्यान सोडत नाही. हरिण आपलं काम करून निघून जातात. ते स्वतःची पाठ खाजवून नंतर ते निघून पण गेले. मग अशा प्रकारचं त्यांचं ध्यान कसं आहे, शांत स्वरूपाचं वेगळं. आता वपूचा अर्थ काय करायचं, वपू म्हणजे शरीर म्हटलं होतं. एकीभाव स्तोत्रामध्ये वपू शब्द आला ना एका ठिकाणी, काय सांगितलं होतं वपूचा अर्थ, वपधातू पेरणे अर्थी. मग बी पेरल्यानंतर किती फळ मिळतं, किती पीक येतं, भरघोस पीक येतं. तसं आमचं बी म्हणजे कारण परमात्मा, हेच आमचं वपू म्हणजे शरीर. म्हणजे आमचं ज्ञान शरीर तेवढंच पेरलं, म्हणजे स्वतःला जाणलं, तेवढं बीजस्वरूप आत्म्याला जाणलं, तर त्याचं भरघोस पीक म्हणजे काय, तर अतींद्रिय आनंदाची पर्याय सतत त्याला प्राप्त होते. आणि त्याचा तो अतींद्रिय आनंद भोगत राहतो. अशा प्रकारचं शांत शरीर म्हणजे ज्ञानस्वभाव शांत आहे, कारण तेच त्याचं शरीर आहे. आणि तो शांत म्हणजे कुठं शांत आहे, ज्ञानाला जाणलं, इतरांना नाही, तर तिथं तो शांत आहे. ते ज्ञान शांत शरीरवालं झालं. आणि नियत भटकलं, इष्टानिष्ट बुद्धी केली, तर ते शांत नाही समजायचं. म्हणून आता पुढं काय सांगितलं की तुमची शांत सौम्य म्हणजे मुद्रा अशी आहे, तर वच श्रवणहारी, ते शरीराविषयी सांगितलं. भगवंतांचं शांत मुद्रा किंवा शरीर पाहिलं. तसंच वचन, तुमची वाणी, श्रवण म्हणजेच कानाला मधुर वाटते, हरण करते, चित्ताला हरण करणारी आहे. म्हणजे दिव्यध्वनी ऐकली की पूर्ण शांती सहज प्राप्त होते, की कसल्याही प्रकाराने आता तिथं विकल्प राहत नाहीत. कारण त्या वाणीमध्ये इतकी मधुरता आहे की कशात आलं मधुर शब्द, लगेच तुलना करायची, कशात ते मधुर शब्द. हां, चांगलं पकडलं. पंचास्तिकामधलं मंगलाचरण काय सांगितलं,
हां, मधुर विशद पक्कानो. वाणी कशी आहे? मधुर आणि विशद आहे, जी दिव्यध्वनी. मग अशा रीतीने तर ती दिव्यध्वनी अशी तुमची मधुर आहे. ते फक्त ऐकण्यासाठी नव्हे, तर कशासाठी? तर आपलं हित करण्यासाठी. मग ते ऐकून आपल्याला आता काय झालं? भावश्रुत झालं, स्वभावातच राहिला. म्हणजे आपलं जसं भावश्रुत कशाला म्हणायचं? कोणी शिवी दिली, वाईट वाटलं की चांगलं वाटलं? वाईट वाटलं याला म्हणायचं भावश्रुत. बाहेरचं कोणी तर आपल्याला निंदा करतंय, शिवी देतंय, काहीतरी कलंक लावतंय म्हटलं की वाईट वाटतं, म्हणजेच ह्याला म्हणायचं भावश्रुत झालं. त्याचे परिणाम काय असतील ते असतील, परंतु आपल्याला तर ते ऐकून वाईट वाटणं हे भावश्रुत. स्तुती केली कोणी तर चांगलं वाटतं, म्हणजे हे सुद्धा भावश्रुत झालं. मग स्तुती निंदेच्या अति कोणते शब्द आम्ही ऐकतोय? तत्वाचे, ज्यामध्ये हित होईल त्याला म्हणायचं मधुर वाणी. मग ते द्रव्यश्रुत ऐकून भावश्रुतात परिवर्तित होतो. मग अशा रीतीने चरित्रम सर्वोपकारी, तुमचे चरित्र सर्व उपकारी आहे. म्हणजेच तुमचे चरित्र म्हणजे आता काय आहे की जे साक्षात आता आपल्याला अवस्था अशी दिसते केवळ ज्ञानी, आणि ते पाहूनच लोकांना संसारात रुची वाटत, कारण ते किती निरपेक्ष, किती शांत आणि आपल्या स्वरूपात राहून कसे मस्त अतिंद्रिय आनंदात आहे, असं पाहिलं की सर्वांना ते उपकारी आहे. असं तुमचं चरित्र, म्हणजे फक्त तुमचं दर्शन मात्र सुद्धा इतकं लोकांना एवढं प्रिय आहे की त्याच्यातून सहज सगळ्यांचा संसार सुटून जाण्यासारखा आहे, म्हणून सर्वोपकारी म्हटलं. आता पुढं सांगितलं संसार मारव महास्थल. पहा इथं शब्द जरी अवघड वाटले तरी लक्षात घेण्यासारखं आहे. संसारूपी मारव म्हणजे मारवाडी. मारवाडी कसं असतं? रखरखीत जागा असते तिथं, कुठं राजस्थान वगैरे असे जे स्थान आहे ते मारवस्थल म्हटलं त्याला, ज्या ठिकाणी पाण्याचा अंश पण नसतो, इतके उन्हाळा खूप असतो, रखरखीतपणा असतो, मग त्याला मरुस्थल म्हटलं जातं. मरूपासून मारव झाले. मग अशा संसारूपी रखरखीत महास्थलामध्ये, महास्थल म्हणजे मैदानात घेतलं. मग तिथं काय आहे? रुद्र महास्थल, रुद्र सांद्र. मग रुद्र आहे की रुद्र आहे? तर या ठिकाणी श्लोकात रुद्र आहे आणि खाली अर्थ करताना रुद्र घेतले. तो रुद्र नको, रुद्र आहे ते शब्द. रुद्र म्हणजे काय घेतलं? विस्तीर्ण. असं खूप मोठं त्या मैदानातला रस्ता इतका मोठा विस्तीर्ण, आणि कसं आहे? सांद्र. सांद्र म्हणजे घनदाट अशी छाया, महिरूह, घनदाट अशी सावली देणारा. छाया म्हणजे सावली, तर असं सावली देणारा महिरूह म्हणजे मोठा वृक्ष. भगवंतांना कशाची उपमा दिली? संसार हे मरुस्थल आहे, रखरखीतपणा आहे या संसारात. कुठेही रमण्यासारखं नाही, कुठेही त्याच्यातून ओलावा नाही. कशाचा? आनंदाचा. मग अशा ठिकाणी तुम्ही लोकांना कसे आहात? तर तुमच्याकडे जे कोणी येतील ते अगदी खूप घनदाट असं, की ज्यामध्ये वृक्ष असे असतात की त्या जंगलामध्ये एक सुद्धा सूर्याचे किरण प्रवेश होत नाही, असे घनदाट सावलीवाले तुम्ही वृक्ष आहात. जे तुमच्या छायेखाली जे कोणी येऊन बसतात, छत्रछाया म्हटलं त्याला, तर किंवा तुम्हाला शरण येतात, तर त्यांचं संसारूपी मरुस्थल सुटून जातं. म्हणजे त्यांना रखरखीतपणा राहत नाही. ते आता कुठे येतात? आपल्या स्वरूपामध्ये. एवढी स्निग्धता आहे स्वभावात, आणि त्या स्वभावात एवढी स्निग्धता आहे की त्यांना आता स्वभावाचीच रुची वाटू लागते. अशा रीतीने
व्यवहारण्याने हे वृक्षासारखे, छाया देणाऱ्या वृक्षासारखे भगवान, आणि निश्चयण्याने आपला आत्माच आपल्याला आश्रयभूत आहे, शरण स्वरूप आहे. मग तिथे जर राहिलं तर बाहेर कुठे आपल्याला रमण्याची आवश्यकता राहत नाही. ततः श्रुतज्ञाः भवन्तं उपाश्रयन्ति. आणि तत म्हणजे म्हणून, श्रुतज्ञ म्हणजे श्रुताला जाणणारे विद्वान लोक, सज्जन लोक, सम्यक दृष्टी, भवन्तं उपाश्रयन्ति, आपलाच आश्रय करतात, म्हणजे आपल्याच आश्रयाने येऊन राहतात. ते अन्य ठिकाणी ते कुठेही जात नाही, कारण त्यांना कळलंय की जसं व्यवहारामध्ये कुठल्या झाडाखाली जाऊन बसतो, गरमीच्या दिवसात आपण निघालोय, पायी निघालोय, आणि इकडं तिकडं कुठेही पाणी नाही, काहीच नाही, तहान पण लागली आहे आणि खूप गरमी झाली आहे. मग झाड दिसलं की पटकन त्या झाडाखाली जाऊन बसतो. पण त्यापेक्षा जास्त सावलीवालं दुसरीकडे असेल तर तिकडं जातो, आणि कमी सावलीवालं असेल तर तिथं जात नाही. किंवा ज्याला सावलीच नाही, झाड आहे पण सावलीच नाही, कारण त्याला पानं फुलं वगैरे काहीच नाही, त्यामुळं त्याची सावली पडत नाही, तर तिथं तर कोणीच जाणार नाही, फक्त नावाला झाड. तर तसे भगवान आपण असे आहात की घनदाट सावली देण्यासाठी. कसली सावली देता तुम्ही? शांत स्वरूपाची, आनंद स्वरूपाची. जो कोणी येईल त्याला आनंदच प्राप्त होईल, दुःख होणार नाही. पण जे तुमच्या ह्या सावलीला जाणत नाही ते दुसरे कुठंतरी जाऊन काहीतरी मिथ्यात्व करतात आणि त्याच्यातून काहीतरी याचना करतात, हे मला मिळावं, ते मिळावं, तर अजून ते संसार मरुस्थलच त्यांनी प्राप्त केलं. म्हणून तुम्हाला सोडून, उपाश्रयंती म्हटलं ना, तुम्हाला सोडून अन्य ठिकाणी कोणीही तिथं प्रवेश किंवा आश्रय करत नाही. फक्त समयदृष्टीला त्याचं ज्ञान आहे तर ते त्याच ठिकाणी आश्रय करतात, म्हणजे खरे देवशास्त्र गुरूंनाच ते मानतात, इतरांना नाही. मग ते चरित्र तुमचं कसं आहे, तर काय सांगितलं? चरित्र काय सांगितलं? सर्व उपकारी, म्हणजे कोणी येईल त्याचं कल्याणच होणार आहे. जात नाही तोपर्यंतच वाटतं तिकडं जावं, ते सगळं देतात आपल्याला, इथं काय मिळणार आहे ह्यांच्याजवळ. मग इथं गेल्यानंतरच कळतं की खरी शांती कुठे आहे ते. म्हणून आम्ही आता स्वभावातच कसं राहायचं आणि परत कुठल्याही जन्मात मोक्षाला जाईपर्यंत मिथ्यात्व करायचं नाही. नाहीतर आपण कुठलाही नियम पाळायचं म्हटलं की म्हणतो अवघड आहे. का अवघड वाटते? तर जोपर्यंत हे स्वरूप कळत नाही तोपर्यंतच अवघड वाटतं. पण हे जर कळलं, जिनवानी काय आहे, भगवान काय आहे, गुरु काय, हे जर कळलं तर तो ह्याला सोडणारच नाही कधी. इतकी रुची त्याची असते की तो अनेक नियमामध्ये राहून, नंदीशेन माहिती ना, चंद्र काय ते राजा कोणता होता? चंद्रगुप्त ना, चंद्रगुप्त राजाचा पूर्वभाव नंदीशेन. एवढं दरिद्री, शरीर पण इतकं हीन, विकल, लहान मुलं तर दगडी फेकून त्यांची चेष्टा करत होते, आणि अशा त्याला आश्रय मुनींचा मिळाला. म्हणजे ते मुनी सहज फिरत असताना, म्हणजे मुनी चरेला झाले तर हा फिरत असताना त्याला वाटलं कुठं चालले तर ह्यांच्या मागं जावं. तेवढ्यावरूनच ते कल्याण झालं त्याचं. कारण का, तर त्यांच्या मागं गेल्यावर मुनींचा आहार पाहिला त्याने. कित्येक दिवसात त्याला काही अन्नच मिळालं नाही, तो पाहत राहिला तिथं. त्याचे अनुमोदनेचं फळ त्या श्रावकाला असं वाटलं की ह्यांच्याबरोबर कोणीतरी राहणारा शिष्य असेल, पण त्यालाही पोटभर जीव घातला. मग त्याचे परिणाम इतके बदलले की तो त्याच मुनी, म्हणजे ते मुनी तर आहार करून निघून गेलेले, त्याच निवासात हा पण तिथं भोजन करून पोचला आणि म्हणतो तुमच्यासारखं मला करा. कसे भाव झाले त्याला आता.
म्हणजे तिथं गेल्यानंतर त्याला असे का भाव झाले की कपडे काढून सगळं असं परिग्रहरहित व्हावं. खाण्यासाठी जरी पहिल्यांदा त्याला तसे भाव झाले असतील, पण इतकं बदललं नंतर की मग त्या मुलींनी भवितव्यता त्यांची ओळखली आणि मग काही नाही बोलले. तर फक्त बघितलं त्याला हा भव्य आहे होणारे ह्याचं कल्याण. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मुनीचा तर उपवास होता, ह्याने उचललं कमंडलू पिंची आणि गेला तो. आणि मग तर त्याला सगळ्या श्रावकांना म्हटलं हे नवीन शिष्य झालेले दिसतात मुनींचे, म्हणून आणखीन जास्त पडघान दिला. किती लोक उभा राहिले ते बघून विचारायला, अरे आपण फक्त पिंची कमंडलू हातात घेतलं तर लोक इतकं आपल्याला मान देतात, चला आज पण उपवास करून टाकू. म्हणजे ते गेलेच नाही आहाराला, परत तसेच आले. मग दुसऱ्या दिवशी आहाराला गेल्यावर राजा पण पडघान दिला. हे पाहिलं की अजून उपवास करावं वाटलं, मग उपवास केला. आणि मग मुनींनी जेव्हा त्यांना संबोधन केलं, आता तुमचं आयुष्य संपलेलं आहे आणि तुम्ही फक्त ध्यान करा, हे सगळं पण अनशन स्वरूपी आहे, ह्या शरीरावर अवलंबून राहत नाही, त्यापासून भिन्न नाही, अशा रीतीने जाणून त्या ठिकाणी खरोखरच त्याचं इतकं कल्याण झालं की समाधी मरण झालं त्याचं. ते चंद्रगुप्त राजा म्हणजे एवढ्या स्थितीतून तो बाहेर आलेला. मग तसं आपल्यासुद्धा जो कोणी त्यांच्या आश्रयाला जाईल तर त्याचं कल्याणच होणार, की ज्याचपर्यंत त्याला एवढं दुःखदायक वाटत होतं ते किती क्षणात सुखदायक वाटलं. त्यांचं फक्त एकच त्यांच्या मागे गेलं तर. मग तसं स्वभावातच राहिलं तर किती मोठा फायदा आहे. हे देवा, तुझी मूर्ती शांत सौम्य अशी आहे, तुझी वाणी मधुर आहे, तुझे चरित्र सर्वोपकारी आहे व तू संसाररूपी रखरखीत मैदानात पायजणांना विस्तीर्ण व सघन दाट अशी छाया देणारा वृक्ष आहेस. आणि म्हणूनच शास्त्रज्ञ सज्जन लोक तुझा आश्रय करीतात. हे देवा, तुझी शांत मूर्ती मनास शांती उत्पन्न करीते, तुझी वाणी जणू अमृतच की काय. आपले चरित्र सर्व जगांच्या कल्याणाकरिता आहे. आपण संसार तापापासून भव्य लोकांचे रक्षण करणारे आहात, म्हणूनच संत लोक आपला आश्रय करतात, आपले ध्यान करीतात. शांत सर्वोपकारी तव देव